तुमची स्किन ड्राय आहे का आणि तुम्हाला असं वाटतं का की मी मेकअप केल्यानंतर चांगली दिसत नाही किंवा माझा मेकअप केल्यानंतर चेहरा काळा पडतो किंवा खूप जास्त ड्राय दिसतं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तेच तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे की जर स्किन तुमची ड्राय असेल, कोरडी त्वचा जर तुमची असेल तर मेकअप कसा करायचा। ड्राय स्किनवरती सुद्धा खूप ग्लोईंग मेकअप करता येतो बरं का। जर तुम्हाला येत नसेल तर आज हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला शिकवणार आहे की ड्राय स्किन असेल तर मेकअप कसा करायचा। आणि हा लुक मी आज तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे आणि हा लुक तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी, कोणत्याही कार्यक्रमासाठी खूप इझिली करू शकता, स्वतः करू शकता। फक्त टेक्निक्स तुम्हाला मी शिकवणार आहे, कोणते प्रॉडक्ट्स वापरायचे आहेत, कसं करायचं आहे, हे सगळं बेसिकपासून तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकही स्टेप मिस करू नका, कारण सगळेच पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत। ठीक आहे, तर ड्राय स्किनवरती मेकअप कसा करायचा आज हे तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट सुद्धा देणार आहे। तर चला आता जास्त वेळ वाया घालवायला नको, व्हिडिओ स्टार्ट करूया। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणती। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि त्याचबरोबर इन्स्टावरती जर तुम्ही मला फॉलो करत नसाल तर नक्कीच तिथे सुद्धा फॉलो करा, कारण तिथे सुद्धा मी भरपूर अपडेट्स टाकत असते, भरपूर प्रॉडक्ट रेकमेंडेशन सुद्धा मी इन्स्टावरती देत असते। माझ्या इन्स्टा अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, नक्की चेक करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। सगळ्यात पहिला स्टेप मेकअप करण्याच्या आधी जो आपण करतो तो म्हणजे स्किन प्रेप। चेहऱ्याला मेकअपसाठी तयार करायचं असतं। डायरेक्टली जर तुम्ही स्किनवरती मेकअप लावला की भाई आता चला आपण जाऊया कुठंतरी पार्टीला आणि डायरेक्ट फाउंडेशन घेऊन लावत आहात तर तसा तुमचा मेकअप चांगला दिसत नाही, कारण स्किनला प्रेप करणं हे खूप गरजेचं असतं। आता स्किन प्रेपमध्ये नेमकं आपण काय काय करतो, सिंपल गोष्ट आहे। सगळ्यात पहिला तर फेस वॉश करून घ्यायचा आहे, चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। फेस वॉश पण जसं की मी म्हटले की ड्राय स्किनला जे सूट होतात ते फेस वॉश यूज करायचे आहेत। आणि मी सेपरेट व्हिडिओसुद्धा केलेला आहे बरं का, की जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही कोणते कोणते मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे वापरू शकता, ते सुद्धा केलेलं आहे। पण थोडक्यात सांगते, जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही सेटाफलचा ड्राय स्किनसाठी जो क्लेन्झर येतो तो वापरू शकता, किंवा निव्हियाचा मिल्क डिलाइट जो असतो फेस वॉश तो सुद्धा वापरू शकता, दोन्हीही चांगला आहेत। तर फेस वॉश करून घ्यायचं आहे। फेस वॉश झाल्यानंतर बरेच जण म्हणतात CTM म्हणजे टोनर लावायचं का। खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तर टोनर नाही लावलं तरीही चालतं, उगाच टोनरच्या मागे जास्त पडू नका। टोनर आपण कधी लावतो, जर स्किन टाईप खूप ऑइली आहे, भरपूर घाम येत आहे तर मग तुम्ही टोनर लावला तर चालतं। कारण टोनर काय असतं, टोनरचं बेसिकली काय काम असतं, टोनर आपण लावल्यानंतर आपले जे पोर्स असतात ज्याच्यातून आपल्याला घाम येतो ते थोडेसे मिनिमाइज होतात, बंद होत नाहीत। कोणताही टोनर तुमचे पोर्स बंद करणार नाही आहे, ते फक्त मिनिमाइज होतात आणि त्यामुळे घाम येण्याचा जो प्रमाण असतो ना तो थोडासा कमी होतो। पण आता जर स्किन टाईप ड्राय आहे, ऑलरेडी खूप ड्रायनेस आहे, जास्त तेल येतच नाही आहे आणि त्यात तुम्ही परत टोनर लावत असाल तर त्याचा काय फायदा होणारच नाही आहे। त्यामुळे टोनर नाही लावला तरीही चालतं जर तुमची स्किन ड्राय असेल। ऑइली स्किन असेल तर पक्का तुम्ही टोनर लावा, पण ड्राय स्किन असेल तर टोनर नाही लावलं तर चालतं, ठीक आहे। पण तरीही तुम्हाला जर टोनर लावायचंच असेल तर जे असे हायड्रेटिंग टोनर असतात ते तुम्ही वापरू शकता, किंवा रोज वॉटर वापरला तरी चालतं। बट आय वुड सजेस्ट नाही वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, उगाच एखादा प्रोडक्ट एक्स्ट्रा वाढवण्याची गरज नाही आहे, टोनर नाही लावला तरी चालेल, ठीक आहे। आता तिसरी स्टेप आपण काय करायची आहे, सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। आणि तुमची जर स्किन टाईप ड्राय असेल तर हा जो स्टेप आहे अजिबात स्किप करायचं नाही, तो म्हणजे मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे। आणि जर ड्राय स्किन असेल तर बिना मॉइश्चरायझरचा मेकअप करूच नका असं मी ॲडवाईस करेन, कारण जर तुमच्या स्किनला हायड्रेशनच नसेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही मेकअप करत असाल तर थोड्या वेळानं तो मेकअप अजून ड्राय दिसणार आहे, अजून केकी दिसणार आहे आणि तुम्हाला स्वतःला वाटणार की यार मेकअप माझ्यावर चांगला दिसत नाही आहे। तर तो का चांगला दिसत नाही आहे, कारण स्किनला हायड्रेशन नाही आहे, पाणी द्यावं लागतं आपल्या चेहऱ्याला। त्यामुळं सगळ्यात बेस्ट ड्राय स्किनसाठी मॉइश्चरायझर स्किप करायचा नाही। थोडेसे इंटेन्स मॉइश्चरायझिंग जे असतात असे मॉइश्चरायझर तुम्ही वापरला तरी चालेल। आता जर तुमची स्किन ड्राय
किंवा व्हेरी ड्राय असं जर असेल तर वेनुशियाचा वेनुशिया मॅक्स मॉइश्चरायझर खूप चांगला आहे. बॉडीला पण लावता येतो आणि चेहऱ्यालासुद्धा लावता येतो. बरेच जण म्हणतात अरे बॉडीचं मॉइश्चरायझर तू प्रणोती फेसला लावतीस. हो, काही प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास लावू शकता. वेनुशिया मॅक्सचा डॉक्टर रेड्डीचा मॉइश्चरायझर येतो, तो खूपच मस्त आहे. ड्राय स्किन तर परफेक्ट, ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे. तर तो तुम्ही फेसलासुद्धा लावू शकता, बॉडीलासुद्धा लावू शकता. दुसरा मॉइश्चरायझर सेरावेचा मॉइश्चरायझर, तो सुद्धा खूप चांगला आहे. तो पण सेम तुम्ही फेस अँड बॉडी दोन्हीला लावू शकता. आणि तिसरा मॉइश्चरायझर जो मला आवडतो आणि मी करंटली वापरते आहे तो म्हणजे हा ड्यू सॉफ्ट प्रीमियाचा मॉइश्चरायझर. हा फक्त मी चेहऱ्याला वापरते आहे, तर हा सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर ह्या सगळ्या प्रॉडक्ट्स मी टॅग करत आहे खाली, जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा ओपन करून बघू शकता. ठीक आहे. आता फेसवॉश माझा ऑलरेडी झालेला आहे आणि आता मी मॉइश्चरायझर लावणार आहे. मॉइश्चरायझर छान लावून झालेला आहे. स्किन खूप हायड्रेटेड आता दिसत आहे, तुम्ही बघू शकता. मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका बरं का. आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर काय लावायचं असतं, जर उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन स्किप करू नका. आणि जर संध्याकाळचा कार्यक्रम आहे तर सनस्क्रीन नाही लावलं तरीही चालतं. सनस्क्रीनमध्ये ड्राय स्किन असेल तर अगेन हायड्रेटिंग सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता आहे. आणि जे पण ड्राय स्किनसाठी सनस्क्रीन चांगले आहेत ते सुद्धा मी टॅग करते, ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता मी सनस्क्रीन नाही लावत आहे कारण मी बाहेर नाही जाणार आहे. मी तुम्हाला ट्युटोरियल देण्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे, तर आज सनस्क्रीन मी नाही लावत आहे. पण जर तुम्ही दिवसा बाहेर जाणार असाल तर सगळ्यात पहिला फेसवॉश, मग मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन, ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत. मॉइश्चरायझर लावून झाला, सनस्क्रीन लावून झाला, 5 ते 10 मिनिट तुम्ही थांबा आणि त्याच्यानंतर तुम्ही मेकअप सुरुवात करू शकता. म्हणजे आता जर तुम्हाला अर्ध्या तासानं बाहेर जायचं असेल तर आत्ता जरी तुम्ही स्किन केअर करून ठेवला आणि 15-20 मिनिटांनं जर तुम्ही मेकअप केला तरीही चालतो. ठीक आहे. पण स्किन केअर अजिबात मिस करायचं नाही, त्याशिवाय तुमचा मेकअप चांगला दिसणार नाही. ओके. आपला स्किन केअर झालेला आहे, सगळं झालेलं आहे आणि आता आपण काय करणार आहे, मेकअपची सुरुवात करणार आहे. मेकअपमध्ये सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो आपण लावतो तो म्हणजे प्रायमर. आता प्रायमर पण असा चूज करायचा जो तुमच्या स्किनला ड्राय करणार नाही आहे. ठीक आहे. मॅट इफेक्ट आपल्याला असा नको आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, थोडासा क्रीम बेस्ड जो प्रायमर असतो तो वापरणार आहे. तर मी आज प्रायमर म्हणून एक खूप चांगला ऑप्शन तुम्हाला देते, बजेट फ्रेंडली. तो म्हणजे मार्सचा हा बेस क्रीम आहे. ठीक आहे. तर ह्याला तुम्ही ॲज अ प्रायमर म्हणून सुद्धा लावू शकता, फाउंडेशनमध्ये मिक्स करून सुद्धा लावू शकता किंवा ॲज अ हायलायटर म्हणून सुद्धा लावू शकता. प्रायमरचं सुद्धा काम ह्याच्यानं होतं आणि प्लस खूप छान ग्लोसुद्धा येतो. आता हा जो आहे तो मी फाउंडेशनच्या पहिला लावत आहे ॲज अ प्रायमर. पण जर तुमच्याकडं ड्राय स्किनचा फाउंडेशन नाही, रेग्युलर फाउंडेशन आहे, तर तुम्ही काय करू शकता, फाउंडेशनमध्ये मिक्स करून सुद्धा हा बेस क्रीम यूज करू शकता. तर मी काय करणार आहे, फाउंडेशनच्या आधी ॲज अ प्रायमर मी यूज करत आहे. पिंक बीम असा शेड आहे त्याचा. प्रायमर मी सगळीकडे स्प्रेड केलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय वापरणार आहे, फाउंडेशन. फाउंडेशन हा बेस प्रॉडक्ट आहे. फाउंडेशनला व्यवस्थित ब्लेंड करणं गरजेचं आहे, कारण फाउंडेशन जर तुमचा बेस चांगला झाला असेल तर मेकअप चांगला दिसतो. मेकअपच्या बेसमध्येच जर गडबड झाली किंवा तिथं जर तो व्यवस्थित ब्लेंड झाला नाही तर ओव्हरऑल मेकअपसुद्धा चांगला दिसत नाही. त्यामुळं बेस करताना थोडंसं व्यवस्थित करायचं आहे. थोडंसं वेळ द्या, व्यवस्थित त्याला ब्लेंड करा, म्हणजे बेस चांगला झाला की मेकअपसुद्धा चांगला दिसतो. आता सेकंड प्रॉडक्ट बेस करण्यासाठी फाउंडेशन मी वापरते आहे आणि आज जो मी फाउंडेशन यूज करत आहे तो सगळ्या स्किन टाईपला सूट होतो, ऑल स्किन टाईपला सूट होतो. तर तो म्हणजे हा स्विस ब्युटीचा फाउंडेशन आहे आणि हा सगळ्या स्किनला सूट करतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. लाईट वेटसुद्धा आहे, वॉटर रेझिस्टंट आहे आणि नॉन क्रिसिंग आहे. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पण ड्राय स्किनसाठी जे फाउंडेशन्स मला खूप आवडतात ते सुद्धा मी टॅग करणार आहे. तर हा फाउंडेशन हा जर तुम्ही ड्राय स्किनवाले नाही आहेत, दुसरे रेग्युलर स्किन आहे, नॉर्मल स्किन आहे, तरी तुम्ही वापरू शकता. ऑइली स्किनला पण चालतो आणि ड्राय स्किनला सुद्धा चालतो. ठीक आहे. अदरवाईज जर हा तुम्हाला वापरायचा नसेल आणि फाउंडेशन जर घ्यायचं असेल तर मोस्टली जे
हायड्रेटिंग DV फाउंडेशन असतात, असे फाउंडेशन जे आहेत ते ड्राय स्किनला खूप सूट करतात, तर ते तुम्ही वापरू शकता. आता ह्याचे 2 पंप मी घेत आहे. इवन हा जो बेस प्रॉडक्ट आपण वापरला होता, मार्सची बेस क्रीम जी वापरली होती, ती सुद्धा ह्याच्यामध्ये जर तुम्ही मिक्स केला तरीही चालतं. ह्याचे भरपूर यूज आहेत. ठीक आहे, तर हा फाउंडेशन मी घेत आहे आणि कमी प्रॉडक्ट यूज करत आहे, म्हणजे ब्लेंडसुद्धा व्यवस्थित होऊन जाईल आणि खूप जास्त आणि मेकअप तुमचा केकीसुद्धा दिसणार नाही. आता ह्याला ब्लेंड करण्यासाठी मी एक ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे, जो की ओला आहे. ह्याला पाण्यात बुडवायचं, पूर्णपणे पिळून काढायचं, म्हणजे हा फक्त ओला असायला पाहिजे, ह्याच्यामध्ये पाणी नसलं पाहिजे. ठीक आहे, तर हा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि डॅब मोशन्समध्ये आपण ह्याला ब्लेंड करणार. डॅब मोशन्स म्हणजे कसं, हे जे मोशन्स आहेत ह्या मोशन्समध्ये आपल्याला ब्लेंड करायचं आहे. जर तुम्ही हे असं ओढत गेला तर ते व्यवस्थित ब्लेंड होणार नाही आहे. त्यामुळे काय करायचं आहे, डॅब मोशन्समध्येच ह्याला ब्लेंड करायचं आहे. कानाला अजिबात विसरू नका. दुसरा प्रॉडक्ट आपण काय वापरणार आहे, कन्सीलर. कन्सीलरसाठी मी मार्सचा हा कवर रेंजर पॅलेट यूज करत आहे. ह्याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स आहेत. ठीक आहे, भरपूर शेड्स आहेत. तर आता कन्सीलर आपण का वापरतो, कन्सीलरचे भरपूर यूज आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, डोळ्याच्या खाली आपल्याला भरपूर डार्क सर्कल्स असतात, तर ते फाउंडेशन पूर्णपणे कवर नाही करू शकत, तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो, कन्सीलर. आता चेहऱ्यावरती जर तुम्हाला डिस्कलरेशन आहे, म्हणजे एका साईडला कलर वेगळा आहे, एका साईडला वेगळा आहे, जे थोडंसं डार्क आहे एका ठिकाणी, तर त्यालासुद्धा न्यूट्रल करण्यासाठी आपण कन्सीलर वापरतो. जर तुम्हाला चेहऱ्यावरती वांग असेल तर वांगला हाईड करण्यासाठी सुद्धा कन्सीलर कलर करेक्शन लागतं. त्याचासुद्धा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की जर वांग असेल तर कसं करायचं, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला वांग असेल तर. त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर शेड्स आहेत. आता मी कन्सीलर डोळ्यांच्या खाली वापरत आहे, जिथं मला थोडेसे डार्क सर्कल्स आहेत. कोणता शेड, आता मग एवढे सारे शेड्स आहेत, ह्याच्यामधले कोणता शेड वापरायचा, कन्सीलरला डोळ्याच्या खाली जर तुम्ही वापरत असाल, डिस्कलरेशनसाठी जर वापरत असाल, तर जो तुमचा शेड आहे तो वापरा, किंवा स्लाईटली त्याच्यापेक्षा जर डार्क वापरत असलात तरी चालेल, पण लाईट कलरला जाऊ नका. लाईट कलर जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यापेक्षा जर लाईट कलरचा कन्सीलर वापरला तर थोड्या वेळानं तो मेकअप काळा दिसतो किंवा तो ग्रे पडतो आणि मेकअप चांगला दिसत नाही. त्यामुळे जो तुमचा शेड आहे तोच तुम्ही वापरा, किंवा स्लाईटली एक शेड डार्क वापरला तरीही चालतं. आता इथं सुद्धा आपल्याला प्रोडक्ट कमी वापरायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी इथं कन्सीलर वापरलेली आहे आणि इकडं वापरलेली नाही आहे, तर कन्सीलरनं डार्क सर्कलसुद्धा कवर झालेत. ओके, आता ह्याला मी ब्लेंड केले. कन्सीलरला जेव्हा तुम्ही ब्लेंड करता तर कन्सीलर जसं फाउंडेशन आपण सगळीकडे पसरवतो तसं कन्सीलर नाही पसरवायचं. कन्सीलरला फक्त जिथं गरज आहे तिथंच लावायचं आणि तिथंच त्याला ब्लेंड करायचं, सगळीकडे पसरवायचं नाही. ठीक आहे, आता बऱ्यापैकी चेहऱ्यावरती कुठेही पिंपल सध्या नाही आहे, त्यामुळे कन्सीलरची गरज नाही आहे. पण आता जर तुम्ही माझ्या चेहऱ्याला बघितला तर डिस्कलरेशन इथं आहे. ठीक आहे, पापण्यांच्यामध्ये थोडंसं डिस्कलरेशन आहे, कारण जे नॅचरल असतं पापणे आपले थोडेसे डार्क असतात, तर त्यालासुद्धा मी काय करत आहे, कन्सीलर वापरते आणि ह्यालासुद्धा ब्लेंड करते. ब्युटी ब्लेंडरनं केला तरीही चालतं, फिंगरनं सुद्धा डॅब मोशन्स केला तरीही चालतं. आता बघू शकता डोळ्यांचा वरचा डिस्कलरेशनसुद्धा हाईड झालेला आहे. इकडं डिस्कलरेशन दिसत आहे, इकडं काहीच दिसत नाही आहे. फक्त प्रोडक्ट कमी वापरा,
म्हणजे तो केकी होणार नाही नंतर आणि तुम्हाला ब्लेंड करायला सुद्धा ते सोपं जातं. चेहरा ड्राय आहे, ठीक आहे. आता ड्राय स्किनवरती जर तुम्ही पावडर प्रोडक्ट्स वापरला तर ते अजून जास्त ना ड्राय दिसतात. त्यामुळे जर स्किन टाईप ड्राय असेल तर प्रयत्न करायचा आहे की सगळे क्रीम फॉर्मॅटवाले क्रीम जे प्रॉडक्ट्स असतात, क्रीमी प्रॉडक्ट्स असतात, असे प्रॉडक्ट्स वापरायचे, म्हणजे जेणेकरून काय होणार आहे, स्किन अजून ड्राय दिसणार नाही आणि मेकअप तुमचा हायड्रेटेड दिसणार आणि प्लस खूप ग्लोईंगसुद्धा दिसणार, ठीक आहे. आता आपण काय केलेलं आहे, कन्सिलर वापरला. आता कॉन्टोरिंगमध्ये जर तुम्ही पावडर कॉन्टोरला गेला तर पावडर कॉन्टोरसुद्धा तुम्हाला नंतर थोडासा ड्रायनेस देऊ शकतो. त्यामुळे आपण काय करणार आहेत, क्रीम कॉन्टोर, क्रीम ब्लश आणि क्रीम हायलायटर तिन्हीही क्रीम प्रॉडक्ट्स वापरणार आहेत. म्हणजे आपला मेकअप खूप ग्लोईंगसुद्धा दिसणार आहे आणि नंतर थोड्या वेळानं सुद्धा तुम्हाला तो ड्राय वाटणार नाही. दिवसभर तुम्हाला तो हायड्रेटेडच दिसणार आहे. त्यामुळे आपण काय करणार आहेत, क्रीम प्रॉडक्ट्स असे वापरणार आहे. तर चला आता आपण काय करणार आहे, कॉन्टोरिंग जर तुम्हाला गरज नसेल किंवा मला येत नाही करायला तरी तुम्ही अवॉइड केला तरीही चालेल. पण थोडंसं मी तुम्हाला बेसिक सांगू शकते की कॉन्टोरिंग नेमकं कसं करायचं. आता कॉन्टोरिंगसाठी बजेटमधला खूप चांगला कॉन्टोर म्हणजे हा इनसाइट कॉस्मॅटिक्सचा कॉन्टोर आणि हायलायटर स्टिक, ठीक आहे. कॉन्टोर हा ब्राऊन कलरमध्ये असतो, डार्क कलर असतो. आता मी काय करणार आहे, जॉ लाईनला कॉन्टोर करणार आहे, जिथं आपली डबल चिन दिसते. बऱ्याच जणांना ही डबल चिन असते, ठीक आहे. तर त्यालासुद्धा तुम्ही हाईड करू शकता. नाक तुमची लहान आहे माझ्यासारखी तर त्यालासुद्धा थोडंसं टोकदार दाखवायचं असेल तर नाकालासुद्धा कॉन्टोरिंग करायचं असतं आणि चीक्सनासुद्धा तुम्ही कॉन्टोर करू शकता. कसं करायचं, आपला जो कानाचा हा लाईन आहे, ठीक आहे, इथून आपल्याला थोडंसं वरच्या दिशेनं इथे अशी एक रेष मारायची कॉन्टोरिंगची, सेम इकडे, ठीक आहे. आता नाकाला जर तुम्हाला टोकदार दाखवायचं असेल तर इथं आयब्रोच्या इथे असं असं आणि इथे, ठीक आहे. आणि जर डबल चिन तुम्हाला असेल तर तुम्ही काय करू शकता, जॉ लाईनच्या इथे सुद्धा कॉन्टोरनं रेष मारायची. आता ह्याला काय करणार आहे आपण, ब्लेंड कसं करायचं. ब्लेंड करताना मग तुम्ही ब्लेंडर वापरा किंवा तुम्ही ब्रश वापरा, जे पण तुम्ही वापरत असाल त्याला वरच्या दिशेनं घेऊन जायचं आहे, खाली आणायचं नाही आहे. लाईक दिस. सेम इकडे. आता जॉ लाईनला जेव्हा आपण कॉन्टूर करतो तेव्हा खालच्या दिशेनं त्याला वाढायचं आहे, लाईक दिस. आता अशी काय होते, ही सावली क्रिएट होते, त्यामुळे जॉ लाईन जी आहे ती हाईड होते. आता आपण नाकाचं जे कॉन्टूर केलेलं आहे त्याला बोटानं फक्त खालच्या दिशेनं असं घ्यायचं आहे. नाकाचा जो हा ब्रिज आहे त्याच्यावरती नाही न्यायचं, खालच्या दिशेनं कॉन्टोरिंगला ब्लेंड करायचं आहे असं. बघू शकता कॉन्टोरिंग आपल्याला झाला आहे. नोज थोडासा आपला शार्प वाटत आहे. आता कॉन्टोरिंग नंतर आपण काय वापरणार आहे, ब्लशमध्ये बजेटमध्ये चांगला क्रीम ब्लश जर तुम्हाला हवा असेल तर हा स्विस ब्युटीचा ब्लश खूप चांगला आहे. भरपूर याच्यामध्ये शेड्ससुद्धा तुम्हाला मिळतील. तर हा ब्लश मी घेणार आहे. ब्लशसुद्धा मी अगदी थोडंसं पहिला हातावरती घेत आहे. डायरेक्टली जर तुम्ही स्किनवरती लावायला गेला तर बऱ्याच वेळा प्रोडक्ट जास्त येतो आणि नंतर त्याला मग ब्लेंड करणं अवघड जातं, ठीक आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, बोटावर घेतलेली आणि अगदी थोडंसं घेतलेली आहे. आता ब्लश कुठं प्लेस करायचं, जिथं आपण कॉन्टोरिंग केलं होतं त्याच्यावरती. आता ह्याला
आणि आता लास्ट हायलायटर मी वापरणार आहे. हायलायटरसाठी मी हा नायकाचा स्ट्रोब क्रीमसारखाच आहे, स्ट्रोब अँड ग्लो असा हा हायलायटर आहे. तर ह्याला मी ॲज अ हायलायटर यूज करत आहे. ठीक आहे, तर फक्त ह्याचा एक डॉट जिथं आपण ब्लश लावला त्याच्यावरती प्लेस करत आहे. आणि आता ह्याला मी फक्त फिंगरनं वरच्या दिशेने घेऊन जात आहे. आता इथे तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे. आता मी सगळे क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत. फाउंडेशन, कन्सिलर, कॉन्टोर, ब्लश, हायलायटर हे सगळे वापरलेले आहेत. आता मी काय करणार आहे, सगळे जे क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत त्याला लॉक करणार आहे. नाहीतर काय होतं, नंतर वेळानं जर तुम्हाला घाम आला ना तर तो मेल्ट डाऊन होण्याची शक्यता असतात. त्यामुळे ह्याला लॉक करण्यासाठी काय करणार आहे, मी लूज पावडर वापरणार आहे. कॉम्पॅक्ट पावडर मी वापरत नाही आहे, लूज वापरते आहे. कारण कॉम्पॅक्ट पावडर बऱ्याच वेळेस हे मॅटिफाईंग असतं, त्यामुळे मी हा लूज पावडर यूज करत आहे. HD लूज पावडर आहे, इनसाइड कॉस्मेटिक्सचा आहे, प्लस बजेटमध्ये आहे. ठीक आहे, तर आता ह्याला मी काय करणार आहे, परत ह्याला डॅब मोशन्समध्ये व्यवस्थित सेट करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपण लूज पावडर वापरला, त्याच्यानंतर सगळे क्रीम प्रॉडक्ट्स हे सेट झालेले आहेत आणि खूप जास्त मॅटसुद्धा वाटत नाही आहे, पण खूप छान ग्लोईंगसुद्धा वाटत आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे, आय मेकअप करणार आहे. सिम्पल सगळ्यांना करता येईल असा आय मेकअप तुम्हाला दाखवते. इनसाइड कॉस्मेटिक्सचा हा आय शॅडो पॅलेट मी वापरत आहे. ठीक आहे, ऑल आईज ऑन यू असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता हा पॅलेट मी यूज करणार आहे. आता ह्या पॅलेटमधला सगळ्यात पहिला शेड जो मी यूज करत आहे तो आहे हा स्काय हाय. मेकअप ब्रशेसमध्ये मी मार्सचे मेकअप ब्रश यूज करत आहे, ते सुद्धा मी टॅग करते. तर तुम्ही जर ब्रशेस चांगले हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता ह्या ब्राऊन शेडला ॲज अ बेस म्हणून मी पूर्ण आयलिडवरती यूज करत आहे. आता तुम्ही बघितला एकच शेड आपण लावलेला आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावरती मी काय करणार आहे, काजळ घेत आहे. काजळ जो आहे तो आहे के ब्युटीचा काजळ आहे. हा ॲक्च्युली काजळ आणि आयलायनर असा हा डिओ आहे. ठीक आहे, तर त्यातला मी काजळ घेणार आहे आणि ह्याला डोळ्यांवरती आयलायनरसारखा लावायचा आहे. आता तुम्हाला आयलायनर लावता येत जरी नसेल तरीही चालतं, कारण आपल्याला इथं काही स्पेसिफिक असं एकदम परफेक्ट कट टू कट लावायचं आहे असं नाही आहे. फक्त पापण्यांच्या वरती ॲज अ आयलायनर म्हणून लावणार आहे. ठीक आहे, बघितलं किती सोपं आहे, फक्त डोळ्यांवरती लावलेली आहे. आता मी काय करणार आहे, एक स्मॉल ब्रश घेत आहे आणि आता ह्या आय शॅडो पॅलेटमधला जो ग्रे कलरचा शेड आहे त्याचं नाव आहे प्रिझम. ठीक आहे, प्रिझम हा शेड घेत आहे आणि तो त्याच्यावरती ब्लेंड करत आहे लाईक दिस. ज्यांना आयलायनर लावता येत नाही त्यांनी सुद्धा हे खूप इझिली हा आय मेकअप करू शकतात. ठीक आहे, आता आपण यूज करणार आहे सेम के ब्युटीचा काजल. नॉर्मल काजल जसं आपण लावतो तसं लावणार आहे.
आता हा सिंपल आय मेकअप आपला झालेला आहे. आता ह्याच्यावरती मी काय करणार आहे, मस्करा यूज करणार आहे. हा लॉरियल पॅरिसचा पॅनोरमा मस्करा मी यूज करत आहे. हा वापरायचा नसेल तर तुम्ही मेबेलिनचा सुद्धा वापरू शकता, तो सुद्धा खूप चांगला आहे. हा वॉटरप्रूफ आहे, हा नुसता पाण्यानं जाणार नाही आहे. जर तुम्हाला हा रिमूव्ह करायचा असेल तर तुम्हाला मेकअप रिमूव्हरच लागणार आहे. पण जर तुम्हाला दुसरे वापरायचे असेल तर तुम्ही मेबेलिनचा सुद्धा वापरू शकता, किंवा ब्ल्यू हेवनचा सुद्धा चांगला आहे, स्वस्तात मस्त, तो सुद्धा चांगला आहे. इनसाइड कॉस्मेटिक्सचा सुद्धा चांगला आहे. तर हा लॉरियल पॅरिसचा मी वापरत आहे. ठीक आहे. आता हा सेम आय मेकअप मी इकडे सुद्धा करते आणि परत येते. हा आय मेकअप आपला झालेला आहे, पण आयब्रो अजून आपण केलेले नाही आहे. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, इनसाईडचा हा आयब्रो पेन्सिल यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये एका बाजूला आयब्रोचा ब्रशसुद्धा येतो आणि दुसऱ्या बाजूला आयब्रो पेन्सिल येते. ठीक आहे, तर दोन्हीही तुम्ही यूज करू शकता. आता लास्टली आपलं काय राहिलेलं आहे, लिपस्टिक. लिपस्टिकसाठी सुद्धा मी एक खूप सुंदर अशी लिपस्टिक यूज करणार आहे. लॉरियल पॅरिसची ही लिपस्टिक आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 150 लेझी संडे. आता लास्ट एक पॉईंट मी ॲक्च्युली शूट करायला विसरले, ते म्हणजे आता मेकअप तर आपला चांगला झालेला आहे, पण ह्या मेकअपला लाँग लास्टिंग ठेवण्याची सुद्धा गरज असते. म्हणजे हा खूप वेळ टिकून राहायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, मेकअप पूर्ण झाल्यानंतर आपण मेकअपवरती सेटिंग स्प्रे यूज करतो. तो स्प्रे यूज केल्यानंतर मेकअप खूप लाँग लास्टिंग राहतो. त्याच्यासाठी मी आज ह्या लुकसाठी इनसाईडचा हा मेकअप फिक्सर यूज केलेली आहे. मेकअप पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ही बॉटल शेक करायची आणि लांबून चेहऱ्यावरती ह्याला स्प्रे करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा नॅचरली जरी ड्राय करू दिला तरी चालतं, अदरवाईज ब्युटी ब्लेंडरनं नुसता असं डॅप करायचा आहे. ठीक आहे, हा लास्ट स्टेप आहे जो ॲक्च्युली मी शूट करायला विसरले, नंतर लक्षात आलं. पण हा मेकअप फिक्सरसुद्धा वापरायचा आहे, म्हणजे मेकअप तुमचा खूप लाँग लास्टिंग राहतो. सो मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक? सोपा आहे ना करायला? तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा मेकअप कसा झाला हे मला सांगायला अजिबात विसरू नका. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल. आणि जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. जर थोडंसं तरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता, शेअर करता, तेव्हाच मला कळतं की हां, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत. त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला मेकअप रिलेटेड भरपूर काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. आणि आता जे नवीन सबस्क्रायबरचे नावं आहेत ते सुद्धा मी घेणार आहे. सो सबस्क्रायबर शाउटआउट म्हणजे काय आहे, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या नवीन सबस्क्रायबर्सना पर्सनली थँक्यू म्हणत असते. आणि त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा म्हणते की जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघून आता सबस्क्राईब करत असाल तर नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका तुमचं, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचंसुद्धा नाव माझ्या चॅनलवरती घेईल आणि असंच पर्सनली थँक्यू म्हणेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर सारे नावं आहेत, मी फटाफट घेते आहे. सो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच सुनीता शिंदे, अमृता जाधव, विद्या भालेराव, स्नेहा मोरे, ज्योती बावने, अश्विनी कुडूक, कोमल संगपाळ, अनिता अरुण आढाव, आरती वराडे, योगिनी कोसराबे, योगिनी कोसराबे,
वैशाली भंडारे, हिना शहा, प्राजक्ता माने, कादंबरी, वर्षा केनी, अपर्णा कोलवनकर, लतिका जैन, प्रियंका, मानसी नायक, सुधा, उर्मिला, सीमा मिसळ, कादंबरी मोरे, काजल नेटके, सुनंदा माने, शीतल पवार, माधुरी दिवटे आणि सोनल बिलाये. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्हाला सुद्धा जर माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.